एका अरण्यात पुष्कळ डुक्कर राहत होते. त्यांचा राहण्याच्या जागेपासून काही अंतरावर एक ढोंगी तपस्वी राहत असे. त्याने एक वाघाचा बच्चा पाळला होता. तो वयात आल्यावर तपस्वी त्याला पाठवून डुक्करांना मारवून त्यांचे मांस खात असे. प्रत्येक दिवशी वाघ एक डुक्कर मारून आणि तपस्वी त्या डुकराचे उत्तम मांस आपणासाठी राखून ठेवून राहिलेले वाघास देत असे. एके दिवशी वाघाच्या भयाने डुक्कर पळत असता त्यांच्या कळपातील एक पोर एका खड्ड्यात पडले. डुक्कर दुसरीकडे निघून गेले. त्या रस्त्याने जंगलातील झाडे तोडण्यासाठी एक सुतार जात होता. त्याला ते पोर आढळले. सुताराला त्याची दया आली आणि घरी नेऊन त्याने त्याचे चांगले संगोपन केले. तो डुकराचा छावा भराभर वाढला. सुताराला तो डुक्कर इतका प्रिय होता की आपली हत्यारे त्याच्या तोंडात देऊन त्याला तो बरोबर घेऊन जात असे. आपली दोरी त्याच्या तोंडात देऊन त्याला ती धराव्यास लावित असे. डुक्करही मोठा हुशार असल्यामुळे सर्व कामे मोठ्या काळजीने करी. तो बराच मोठा झाल्यावर सुताराला अशी भीती उत्पन्न झाली की मांसाच्या आशेने याला कोणीतरी मारून टाकतील. तेव्हा त्याने त्याला पूर्वी सापडलेल्या ठिकाणी नेऊन सोडण्याचा विचार केला आणि एके दिवशी अरण्यात लाकडे तोडाव्यास जात असता त्याला तेथे नेऊन सोडले. डुक्कर इकडे तिकडे हिंडत असता त्याला आपला जुना कळप आढळला. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही या अरण्यात काय करिता? ते डुक्कर हा कोणीतरी हेर आहे असे वाटून त्याला म्हणाले, पण तुझे आमच्याशी काय काम आहे? तू येथे का आलास? तो म्हणाला, मी लहानपणी याच जंगलात राहत होतो. आता मला सर्व गोष्टींची नीट आठवण नाही. तथापि असे स्मरते की मी एकदा एका खड्ड्यात पडलो. तेथून मला एका दयाळू सुताराने नेऊन माझे पालनपोषण केले. त्याला मी फारच आवडत असे. लोकही मला वर्धकिसूकर असेच म्हणत. परंतु माझ्या त्या दयाळू पालकाने मला कोणीतरी मारून खातील या भीतीने पुन्हा या अरण्यात आणून सोडले. ही त्याची हकीकत ऐकून वयोवृद्ध डुकरांना एक पोर हरवले होते. त्याची आठवण झाली व तोच हा असावा असे त्यास वाटले. पण हा सुखाची जागा सोडून येथे आला हे त्यास आवडले नाही. ते म्हणाले, तू जेथे होतास तेथे तुला मरणाची भीती कमी होती, पण येथे आमच्या मागे रोजचेच मरण लागले आहे. आता तरी तू येथून पळ काढ आणि आपल्या पालकापाशी जाऊन राहा. आमची ही कशी अवस्था झाली आहे ती पहा. या अरण्यात चारा पाणी विपुल असता आमच्यातील एकाच्या तरी अंगावर मांस आहे काय तर पहा. नंतर त्यांनी त्यांच्या विपत्तीचे सर्व कारण सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही इतके जण असता एकटा वाघ येऊन मिळेल त्याला मारून नेतो हे ठीक नाही. तुमच्यापैकी दोघे चौघे जण एकदम मरण्याला सिद्ध झाले तर वाघाचा सूर तेव्हाच उगविता येण्यासारखा आहे. सर्व डुक्कर एकदम ओरडून म्हणाले, चौघे का? वाघाच्या तोंडातून मुक्त होण्याची खात्री असल्यास आम्ही एकदम 25 असामी मरण्यास तयार आहे. घरकिस्कर म्हणाला, तर मग आजपासून तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे वागा. मनुष्यजातीत लढाईची तयारी कशी करतात, व्यूह कसे रचतात इत्यादी सर्व काही मी पाहिले आहे. तथापि त्याच्यासारखे शस्त्रास्त्रांचे प्रयोग करणे आम्हाला शक्य नाही. परंतु आमच्याजवळ असलेल्या दातांचा योग्य उपयोग केला असता वाघाचा पराभव करणे दुष्कर नाही. त्याच दिवशी रात्रीच्या रात्री सर्व डुकरांकडून त्याने एक खंदक तयार करविला आणि त्याच्या बाजूला काही डुकरांना पहारा करण्यास ठेविले. आळीपाळीने पहारा करणारे डुकर तो बदलीत असे. डुकरी आणि डुकरांची पोरे यांना वाघ येण्याच्या सुमारास मध्यभागी ठेवून चारी बाजूला चांगल्या बळकट डुकरांना ठेवण्यात आले. वाघ आल्यावर त्यांनी भिवून पळून जाऊ नये म्हणून धीर देण्यासाठी वर्धकिसूकर मधून मधून सर्व ठिकाणी फिरत स्वतः देखरेख ठेवीत असे. ठरल्याप्रमाणे सकाळच्या प्रहरी डुकरांची शिकार करण्यासाठी वाघ आला. पण डुकरांची ही जयत तयारी पाहून तो चपापला आणि माघारी परत जाऊन आपल्या गुरुच्या आश्रमात शिरला. वाघाला रिक्तहस्ते आलेला पाहून गुरुला फार वैषम्य वाटले. इतक्यात वाघ म्हणाला, गुरुजी, आज डुकरांची तयारी काही विलक्षण दिसते. त्यांनी जणू काय माणसासारखाच सर्व बंदोबस्त केला आहे. तपस्वी संतापून म्हणाला, तुझे शौर्य गलित झाले आहे असे दिसते. नाहीतर डुक्कर ते काय? आणि त्याला घाबरून तू वाघाचा बच्चा असून पळत सुटलास हे काय? अशा नामर्दपणाने जगण्यापेक्षा मरणे काय वाईट. तुझ्या नुसत्या गर्जनेने डुकरांची धुळघाण उडून जाईल.
पुन्हा जाऊन आपले शौर्य गाजव आणि एका तरी डुकराला मारून घेऊन ये. वाघ फार खजील झाला आणि माघारी जाऊन खंदकाजवळ पोचल्यावर त्याने जोराने गर्जना केली. पण डुक्कर पळून जाता त्यांनीही मोठमोठ्याने आरडाओरड करून वाघाचेच अनुकरण केले. वाघ आपली शेपटी बडवू लागला. तेव्हा डुक्कर देखील आपल्या शेपट्या बडवू लागले. तेव्हा वाघ क्रोधायमान होऊन खंदकाजवळ धावला. खंदकाच्या पलीकडच्या काठावर उभा असलेल्या वर्धकीसुकरावर त्याने उडी टाकली. पण खंदक बराच रुंद असल्यामुळे त्याची उडी नीट पडली नाही. वर्धकीसुकराने त्याला आपल्या दातांनी धक्का मारून खंदकात पाडले. वाघ उताणा खंदकाच्या तळाशी जाऊन पडला. त्याबरोबर डुकराने त्याचेवर उडी टाकून त्याच्या आंतऱ्या आपल्या दातांनी बाहेर काढल्या. सर्व डुकरांना वाघाचा नाश झाल्याबद्दल फार आनंद झाला. पण वाघाचा गुरु अद्यापि बाकी आहे हे त्याला माहीत होते. ते वर्धकीसुकराला म्हणाले, तुझ्या शौर्याने वाघाचा नाश झाला आहे, पण या वाघाचा प्रवर्तक अद्यापि जिवंत आहे आणि आणखी 10 वाघाला शिकवून आमच्या अंगावर सोडून देण्यास तो समर्थ आहे. त्याच्यासारखा धूर्त मनुष्य नाही. तेव्हा तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला या अरण्यात सुख व्हावयाचे नाही. वर्धकीसुकर म्हणाला, तर मग आताच जाऊन आपण त्याच्या आश्रमाला वेढा देऊ आणि त्याचा नाश करू. सर्व डुक्कर आपणावर धांबून येतात असे पाहून त्या दुष्ट तपस्व्याने आश्रमातून पळ काढला. पण वर्धकीसुकराने निरनिराळ्या ठिकाणी डुकरांना पाठवून त्याच्या वाटा पूर्वीच अडवून ठेवल्या होत्या. तो घाबरून जाऊन एका उदुंबर वृक्षावर चढला. डुक्कर वृक्षाभोवती जमले, पण पुढे काय करावे हे त्यांना समजेना. काही जण निराश होऊन म्हणाले, आम्ही याला पकडण्याची एवढी खटपट केली पण ती व्यर्थ गेली. हा आता आमच्या हाती कसचा लागतो. वर्धकीसुकर म्हणाला, गडे हो, आपले धैर्य सोडू नका. जर आपण एकजुटीने काम केले तर वृक्षासकट या तपस्व्याला खाली आणण्याचे आमच्या अंगी सामर्थ्य आहे. आमच्या कळपात म्हातारे कोतारे असतील त्यांनी पाणी आणून वृक्षाच्या मुहात शिंपू द्या आणि माझ्यासारखे ज्यांचे दांत प्रखर असतील त्यांना या झाडाची पाळे उकरून काढू द्या. बोधिसत्वाच्या आज्ञेप्रमाणे सर्व डुकरांनी काम करून ते झाड खाली पाडले आणि त्या दुष्ट तपस्व्याचा तात्काळ प्राण घेतला. त्याच ठिकाणी त्यांनी बोधिसत्वाला राज्याभिषेक करून सर्व डुकरांचे स्वामित्व समर्पण केले. त्या वनात राहणारी वनदेवता डुकरांचे संघसामर्थ्य पाहून मोठ्याने म्हणाली, धन्य संघशक्ती. आणि जे सहकार्याने वागतात तेही धन्य होत. केवळ संघशक्तीच्या जोरावर या डुकरांनी वाघाचा संहार करून आपणास संकटापासून सोडविले.